नमस्कार सर्वांचे, आपलं खानापूरमध्ये स्वागत। लैला साखर कारखाना व्यवस्थापक सदानंद पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा। लैला शुगरचे एमडी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 10 वाजता आवरोळी येथील रुद्रस्वामी मठास भेट देऊन मठाचे स्वामी श्री चन्नबसव देवरू यांचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर सकाळी 11 वाजता खानापूर येथील सार्वजनिक सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळे व बिस्किटाचे वाटप करण्यात आले। त्यावेळी सरकारी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नारायण दड्डीन, तालुका पंचायतीचे माजी सदस्य चांगाप्पा निलजकर, कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण बोटेकर, सामाजिक कार्यकर्ते सदानंद माशेकर, तानाजी गोरल, भरत तिरवीर, निलेश पाटील, सुहास गुळेकर, शिवतेज सदानंद पाटील, गोपाळ भेकणे, नवीन मेनसे, विशाल बाळण्णावर तसेच आदिजन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा। खानापूर येथील श्री लक्ष्मी मंदिर येथे भाजपच्या वतीने सदानंद पाटील व सामाजिक कार्यकर्ते भरत तिरवीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव देसाई, माजी सभापती सुरेश देसाई, भाजपा युवा नेते पंडित ओगले, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, लोकसभा खानापूर प्रभारी महेश मोहिते यांनी सदानंद पाटील यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या। कारखाना स्थळावर कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण। लैला शुगर कारखाना स्थळावर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सदानंद पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो कर्मचारी व कामगारांनी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला। यावेळी कारखान्याचे कर्मचारी व तालुक्यातून आलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शैक्षणिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा। यावेळी सदानंद पाटील यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून त्यांच्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी चांगाप्पा निलजकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, सदानंद माशेकर व आदिजन तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते।